नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 जी की बघा 21 जून 2026 रोजी हा पेपर होणार आहे। तर परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे विद्यार्थी मित्रो। तर टीईटी परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच बालमानसशास्त्र, ज्यावरती आपल्याला 30 प्रश्न ज्या परीक्षेमध्ये विचारले जात असतात, तर बालमानसशास्त्राचे एकूण 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपल्याला मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्ती या संदर्भात माहिती बघायला मिळेल। तसेच टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपर करता हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे। आणि मेन म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिकेवरील जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचे पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत। बघा, जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे बघा, डॅश यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे जनक असे म्हणतात। ओके, डॅश यांना काय भावनिक बुद्धिमत्तेचे जनक असे म्हणतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? बघा, ऑप्शन ए विल्यम जेम्स, बी पीटर सॅलोवी, सी जॉन मायर आणि डी या ठिकाणी गोलमन। ओके, डॅनियल गोलमन। तर विद्यार्थी मित्रो, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून विद्यार्थी मित्रो डॅनियल गोलमन यांना ओळखले जाते। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी बघा, डॅनियल गोलमन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, डॅनियल गोलमन जे आहेत यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखल्या जाते। ओके, बघा आता भावनिक बुद्धिमत्ते काय म्हटलेलं आहे यांनी? तर व्यक्तीच्या बुद्धीस काय भावनेची जोड। ओके, काय म्हटलं या ठिकाणी? व्यक्तीची जी बुद्धी आहे, ओके, व्यक्तीची जी बुद्धी असते या बुद्धीला काय तर भावनेची जोड असणे। ओके, बुद्धीला काय असणे पाहिजे? तर भावनेची जोड असली पाहिजे, असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। ओके, भावनिक बुद्धिमत्तेला काय व्यक्ती जोड मिळाली तर त्या ठिकाणी जीवन हे समृद्ध होईल। बघा, या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ते जे काय पैलू पडतात, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रो एक असतात व्यक्तिगत आणि दुसरा पैलू पडतो तो म्हणजे सामाजिक। ओके, व्यक्तिगत आणि सामाजिक असे भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू जे आहेत पडतात विद्यार्थी मित्रो। ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा काय आपल्या स्क्रीनवरती विद्यार्थी मित्रो, त्यापूर्वी स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, डॅनियल गोलमन यांनाच भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात। 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना खऱ्या अर्थाने डॅनियल गोलमन यांनी प्रचलित केली आणि 1940 पासून त्यांनी सलग 20 वर्ष याचा अभ्यास केला होता। ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे। जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचं तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल सबस्क्राइब करून साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्या ठिकाणी ही पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल विद्यार्थी मित्रो। आणि जर तरीही जर समजत नसेल तर कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिल्या जाईल। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय, रॉबर्ट गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती डॅश या प्रकारात येते। ओके, बघा, रॉबर्ट गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती ही कोणत्या प्रकारामध्ये येते? औपचारिक अध्यापन पद्धती, वर्णनात्मक अध्यापन पद्धती, सामान्य अध्यापन पद्धती की वरीलपैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा, रॉबर्ट गॅग्नेची जी अध्ययन उत्पत्ती आहे, ओके, श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती ही कशामध्ये आहे? तर ही वर्णनात्मक अध्यापन उत्पत्तीमध्ये आहे। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, वर्णनात्मक अध्यापन उत्पत्ती। आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रो, की गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन अनुदेश उपपत्ती आहे। ओके, श्रेणीबद्ध अध्ययन अनुदेश उपपत्ती ही आहे। ओके, रॉबर्ट मिल्स गॅग्ने हे आहेत यामध्ये। यांनी काय म्हटलेलं आहे ते हे बघा, हे अमेरिकन शिक्षण तज्ञ गॅग्ने यांनी अध्ययन विषयक मानसशास्त्रीय तत्वे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये त्यांच्या मते काय तर अध्यापनासाठी सुयोग्य वातावरण किंवा विशिष्ट बाबींचा सराव केल्याने अध्ययन होईल असे नाही, तर या ठिकाणी बघा, तर अध्ययन होण्यासाठी अध्ययनासाठी काय केले पाहिजे, अध्ययनकर्त्याने त्यासाठी काय केले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे। यासाठी गॅग्ने यांनी अध्ययनाचा विशिष्ट असा चढता क्रम मांडतात। यामध्ये काय खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराकडे जाता येणार नाही। ओके, बघा, खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय काय वरच्या स्तराकडे जाता येणार नाही। आणि गॅग्नेने एकूण यामध्ये किती 8 प्रकार मानले आहेत। एकूण किती 8 प्रकार या ठिकाणी त्यांनी मानले आहेत, हे देखील लक्षात असू द्या। ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय आहे? अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? ओके, अध्यापनाची उद्गामी पद्धत आहे, त्या उद्गामी पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन बघा, रॉजर बेकन, सॉक्रेटिस, एरिस्टॉटल आणि जॉन डे। विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा आपल्याला पद्धतीला उद्गामी पद्धती। ओके, कोणती पद्धती आहे? तर उद्गामी पद्धती आहे। मग या ठिकाणी उद्गामी पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? उद्गामी। ओके, उद्गामी पद्धतीचा जनक कोण आहे ते या ठिकाणी? तर ते आहेत
रॉजर बेकन. कोण आहेत? रॉजर बेकन हे अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याचं स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा, उद्गामी पद्धतीचे जनक आहे रॉजर बेकन. आता यामध्ये काय, यांनी ज्या पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना उदाहरणाचा वापर करून विविध अध्ययन घडून आणतो, तर्कशक्तीचा विकास करतो, त्या पद्धतीला उद्गामी पद्धत असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? उद्गामी पद्धत असे म्हणत असतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? श्रेणीबद्ध अनुदेश उपपत्तीतील अध्ययनाच्या द्वितीय स्तरात समाविष्ट न होणारा घटक. ओके, बघा, अध्ययनाचा जो द्वितीय स्तर आहे त्यामध्ये समाविष्ट न होणारा घटक कोणता? बघा ऑप्शन बघा. पॅव्लॉनचे अभिजात अभिसंधान, थॉर्नडाईकचा मांजरावरील प्रयोग, स्किनरचा कबूतर आणि उंदरावरचा प्रयोग, साधक अभिसंधान अध्ययन. तर काय विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा, पॅव्लॉनचं अभिजात अभिसंधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाला योग्य उत्तर आहे. ओके, पहा आता या ठिकाणी काय आहे पॅव्लॉनचं अभिजात अभिसंधान. यामध्ये बघा, पॅव्लॉन जो आहे यांनी कशावरती प्रयोग केला होता? तर याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, बघा, पॅव्लॉननी कशावरती प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र? पॅव्लॉननी कुत्र्यावरती प्रयोग केला आणि याचा हा काय अभिजात अभिसंधान असा हा आहे. या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊ आपण. बघा, पॅव्लॉनचं अभिजात अभिसंधान यामध्ये काय म्हटलेलं आहे? तर यामध्ये बघा, दुसरा स्तर आहे. यामध्ये उद्दीपक प्रतिसाद अध्ययन किंवा साधक अभिसंधान अध्ययन याला स्टिम्युलस रिस्पॉन्स लर्निंग असे म्हणतात. थॉर्नडाईकने केलेल्या भुकेल्या मांजरावरील प्रयोग, ओके, आणि स्किनरचा कबूतर आणि उंदरावरील प्रयोग हा या प्रकारच्या अध्ययनाचे स्पष्टीकरण आहे. विशिष्ट बक्षीस प्राप्तीसाठी काही कृती करण्यास शिकणे म्हणजेच काय? साधक अभिसंधान. आणि अन्न मिळवण्यासाठी मांजराने जी कळ दाबते, अन्न मिळवण्यासाठी मांजराला कळ दाबण्याची क्रिया करावी लागते, असा संबंध त्या ठिकाणी काय होतो? प्रस्थापित होतो. आणि पॅव्लॉनच्या प्रयोगात प्रतिसाद हा निश्चित व नैसर्गिक असतो. पॅव्लॉनच्या प्रयोगामध्ये काय असतो? प्रतिसाद हा निश्चित आणि नैसर्गिक असतो. तर ते प्रतिसादाने वैविध्य असू शकते. केवळ अपेक्षित प्रतिसादालाच पारितोषिक दिले जाते. ओके, केवळ काय? अपेक्षित जो प्रतिसाद आहे त्यालाच पारितोषिक, त्यालाच बक्षीस त्या ठिकाणी मिळते. ओके, आणि प्रयोजाला विविध प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य असले तरी प्रयोजाकडून काय अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर त्याला बक्षीस देतो. त्यामुळे काय विशिष्ट प्रतिसाद विशिष्ट उद्दीपकाशी दृढ होतो. ओके, विशिष्ट प्रतिसाद हा विशिष्ट उद्दीपकाशी दृढ होतो. हा आहे पॅव्लॉनचा अभिजात अभिसंधान. ओके, चला विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारात नसणारी उपपत्ती ओळखा. ओके, ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारामध्ये नसणारी उपपत्ती कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती आणि अध्ययन अनुदेश उपपत्ती. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे की ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारामध्ये न येणारी. ओके, ज्ञानात्मक उपपत्ती प्रकारामध्ये न येणारी तर ती कोणती असू शकते? तर ती आहे विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. ओके, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ही येते यामध्ये प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. आता बघा, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आहे ही कशामध्ये समाविष्ट होता? तर प्रभुत्व अध्ययन उपपत्तीचा ही आधुनिक उपपत्ती आहे. ओके, ही कशाची आहे? ही आधुनिक उपपत्तीमध्ये येतं. ओके, ही कशामध्ये येतं? ही आधुनिक उपपत्तीमध्ये याचा समावेश होतो विद्यार्थी मित्र. ओके, बघा, प्रभुत्व अध्ययन ही कोणाची आहे? तर ही या ठिकाणी प्रभुत्व अध्ययन ही कोणाची? तर डॉक्टर ब्लूम यांची आहे. ओके, कोणाची आहे? डॉक्टर ब्लूम यांची आहे प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. त्यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. ओके, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे ती अल्बर्ट बांदुरा यांची आहे. ओके, अल्बर्ट बांदुरा यांची. क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन. ओके, कर्ट लेनिनची आहे क्षेत्रीय उपपत्ती. अध्ययन अनुदेश उपपत्ती विद्यार्थी मित्र, अध्ययन अनुदेश जी आहे ही जेरॉन ब्रुनर यांची आहे. ओके, अध्ययन अनुदेश कोणाची आहे? तर जेरॉन ब्रुनर यांची आहे अध्ययन अनुदेश उपपत्ती. तर बघा, सामाजिक निरीक्षणात्मक झाली, क्षेत्रीय झाली, अध्ययन अनुदेश झाली, या सर्व कशाचे? ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतात. हे कशाच्या? ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये या सर्व येतात. आता यामध्ये काही बाब जर समजतो म्हटलं तर बघा, अध्ययन उपपत्तीचे विद्यार्थी मित्र साहचर्यवाद, ज्ञानात्मक आणि आधुनिक असे 3 प्रकार पडतात. ओके, बघा, उपपत्तीचे काय? साहचर्यवाद, ज्ञानात्मक आणि आधुनिक असे 3 प्रकार पडतात. साहचर्यवादीमध्ये स्किनर, थॉर्नडाईक, पॅव्लॉन यांच्या ज्या उपपत्ती आहेत त्यामध्ये समाविष्ट होत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, 21 जून रोजी जे आहे या ठिकाणी आपला टीईटीचा पेपर होणार आहे.
टीईटी 2026 ची परीक्षा 21 जून रोजी आहे आणि IMP जे आहे ते मानसशास्त्र IMP प्रश्नांचा सराव डेली व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत असतो आणि यापूर्वी आपण टीईटी विषयीचे महत्त्वपूर्ण लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर लेक्चर्स देखील तुम्ही बघायचे आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? ओके, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा, संपादन, संलग्न, कुतूहल व संशोधन आणि उत्सर्जन. तर विद्यार्थी मित्रो, संपादन, संलग्न, कुतूहल व संशोधन या तीनही काय आहेत? या तीनही या मनोसामाजिक आहेत. ओके, या तीनही काय आहेत? या मनोसामाजिक प्रेरणा आहेत. ओके, या तीनही मनोसामाजिक प्रेरणा, फक्त उत्सर्जन नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर डी उत्सर्जन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, उत्सर्जन हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला प्रेरणा म्हणजे काय याचा अर्थ हा समजला पाहिजे. ओके, प्रेरणा. तर बघा, प्रेरणा म्हणजे नेमकं काय म्हणता येईल तर ध्येय साध्य करण्यासाठी. ओके, बघा, एखादं ध्येय असते आपलं. ओके, ध्येय असतं, एखादं आपलं उद्दिष्ट असतं. तर हे उद्दिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी काय असतं तर त्या दिशेने वाटचाल करायला चालण्यासाठी वर्तनात उत्साह टिकून ठेवण्यासाठी काय असतं आपल्या मनामध्ये जे असतं या टिकून धरण्याच्या शक्तींची जी एक असते एक मिश्रण असते त्याला आपण प्रेरणा असे म्हणतो. ओके, बघा, तर विद्यार्थी मित्र, प्रेरणेचे काही प्रकार पडतात. प्रेरणा जी आहे प्रेरणेचे 3 प्रकार पडतात. ओके, बघा, एक म्हणजे शारीरिक. प्रेरणेचे प्रकार किती? 3. शारीरिक. दुसरी असते व्यक्तिगत प्रेरणा आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे सामाजिक. ओके, बघा, शारीरिक, व्यक्तिगत आणि सामाजिक असे प्रेरणेचे 3 प्रकार पडतात आणि यामध्ये जी सामाजिक प्रेरणा आहे, सामाजिक प्रेरणेचे देखील इतर 2 आहेत. एक म्हणजे सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक. ओके, बघा, सहवास विषयक असते आणि दुसरी आहे प्रतिष्ठेच्या बाबत. ओके, बघा, आणि प्रेरणेचे विद्यार्थी मित्र मॉस्लो जे आहेत, ओके, मॉस्लो यांनी वर्गीकरण केलेलं आहे. ओके, प्रेरणेचं वर्गीकरण कोणी केले आहे? मॉस्लो या मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणेचं वर्गीकरण हे केलेलं आहे. हे देखील लक्षात असू द्या. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे? ओके, बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती ही कोणाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, कोहलर, स्किनर, बांदुरा आणि आसुबेल. तर विद्यार्थी मित्रो, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती ही ऑप्शन नंबर डी अल्बर्ट बांदुरा यांची आहे. ओके, बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती म्हटलेलं आहे. ही कोणाची आहे? सामाजिक निरीक्षणात्मक अल्बर्ट बांदुरा यांची आहे. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? अल्बर्ट बांदुरा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर इतर जे काय आहेत ते देखील आपण समजून घेऊया. कोहलर, कोहलरची कोणती आहे विद्यार्थी मित्रो? तर याला समष्टीवादी म्हणतात. ओके, काय म्हणतात? कोणती आहे? समष्टीवादी किंवा समाकारवादी उपपत्ती. ओके, समष्टीवादी किंवा समाकारवादी ही आहे कोहलर यांनी माकडावरती प्रयोग केला होता. स्किनर, ओके, स्किनर यांची कोणती आहे? स्किनरची देखील लक्षात असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला. तर स्किनरची जी उत्पत्ती आहे ती आहे साधक अभिसंधान. ओके, स्किनरची कोणती आहे? स्किनरची आहे साधक अभिसंधान. ओके, साधक अभिसंधान ही आहे स्किनरची. आसुबेल, डेव्हिड आसुबेल यांची आहे अध्ययन अनुदेश उत्पत्ती. ओके, डेव्हिड आसुबेल यांची कोणती आहे? डेव्हिड आसुबेल यांची आहे अध्ययन अनुदेश उत्पत्ती. अध्ययन अनुदेश उत्पत्ती. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण उत्पत्त्या या सविस्तर डिटेलमध्ये समजून घेतलेल्या आहेत. कारण की जर तुम्हाला परीक्षेमध्ये याच्या व्यतिरिक्त जर दुसरी कोणती विचारली तर त्या देखील तुम्हाला आल्या पाहिजे. तुमचं त्या ठिकाणी चुकता कामा नये या दृष्टिकोनातून आपण सर्व जे आहे स्पष्टीकरण अगदी डिटेलमध्ये घेत असतो. ओके, बघा, आता कोहलर यांनी कशावरती प्रयोग केला होता? कोहलर यांनी माकडावरती प्रयोग केला होता. स्किनरचं काय होतं? स्किनरचं होतं विद्यार्थी मित्र कबूतर या पक्षावर त्यांनी प्रयोग केला होता. हे देखील लक्षात असू द्या. ओके, चला विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, ओके, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, बघा, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉन जे आहे त्याला प्रेस करायचा आहे आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल, ओके, ही स्पष्टीकरणावाली ही उत्तर या ठिकाणी लिहिली स्पष्टीकरणावाली, जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो? आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे
ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. आणि अजून महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र, अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला मानसशास्त्र विषयाच्या PDF नोट्स मिळणार आहेत. ओके, त्या PDF नोट्स मिळण्याकरता तुम्ही 9518338472 या नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी PDF नोट्स या अतिशय माफक दरामध्ये सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, बघा TET साठी मानसशास्त्र या विषयाच्या ना काय आहे या ठिकाणी शॉर्ट नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. ओके, शॉर्ट नोट्स, पूर्ण पुस्तकाच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत. अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. कॉन्टॅक्ट करायचा या नंबरवरती आणि त्या नोट्स तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सहसंबंध उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? ओके, सहसंबंध उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? स्किनर, पॅव्लॉन, थॉर्नडाईक की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र, सहसंबंध उत्पत्ती म्हटलेला आहे, तर सहसंबंध उत्पत्ती ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाची येते? तर ही आहे विद्यार्थी मित्र थॉर्नडाईक. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा थॉर्नडाईक काय सहसंबंध उपपत्ती या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी ही जी उत्पत्ती आहे थॉर्नडाईकची, या ठिकाणी बघा आता आपण याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. ओके, थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता थॉर्नडाईक हा कोणत्या देशाचा होता? ओके, तर हा अमेरिका या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. ओके, हा कोणत्या देशाचा होता? तर हा अमेरिकेचा मानसशास्त्र होता. ओके, थॉर्नडाईक हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. या ठिकाणी देश जर विचारते आहे. थॉर्नडाईकचं एक पुस्तक होतं विद्यार्थी मित्र, त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, कोणता आहे तर ॲनिमल इंटेलिजन्स. ओके, कोणता आहे? ॲनिमल इंटेलिजन्स. आहे याचा ग्रंथ. ओके, या ग्रंथामध्ये त्यांनी बघा आणि याने कोणकोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता हे देखील महत्त्वपूर्ण आहे. थॉर्नडाईक याने कोणकोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला होता? तर थॉर्नडाईक याने विविध प्राण्यावर प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र, ज्यामध्ये बघा कुत्रा असो, मांजर, मासे, उंदीर यावरती त्यांनी काय केला होता? प्रयोग केला होता. ओके, बघा विद्यार्थी मित्र, यामध्ये थॉर्नडाईकचं स्पेशल आहे ते म्हणजे मांजर. ओके, सगळ्यात महत्त्वपूर्ण जे आहे ती म्हणजे मांजरावरचा त्याचा प्रयोग हा विशेष प्रसिद्ध आहे. ओके, बघा आता उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होणे, असं या ठिकाणी अध्ययनाची व्याख्या ही थॉर्नडाईक यांनी केलेली होती विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे, अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? विद्यार्थी मित्र, IMP प्रश्न आहे. TET परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न हा रिपीट देखील झालेला आहे. ओके, बघा काय या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा, A विलियम जेम्स, B जेरॉन ब्रुनर, 3 जॉन मायर आणि D ग्रेगॉर मेंडेल. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर जेरॉन ब्रुनर यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन नंबर B या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यांचा एक सहकारी होता ज्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्र मार्शविल. ओके, बघा कोण होते अजून सोबत? तर मार्शविल हा देखील होता. या दोघांना काय अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखले जाते. आता अध्यापन प्रतिमान म्हणजे काय? तर हे एक प्रकारचे नियोजन. ओके, एक प्रकारचं काय नियोजन, अध्यापनात जे नियोजन करतं. ओके, नियोजन किंवा नमुना होय. आता अध्यापन प्रतिमानामुळे काय सिद्ध होते? अध्यापन प्रतिमाने जी आहेत विविध प्रकारची, यामध्ये काय सिद्ध होते? प्रतिमानामुळे काय अभ्यासक्रमाची रचना करता येते. ओके, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काय, जो अभ्यासक्रम आहे, ओके अभ्यासक्रम आहे त्याची काय करता येते? तर त्याची रचना करता येते, अभ्यासक्रमाची रचना करता येते आणि वर्गातील अध्यापनाला जी आहे योग्य अशी दिशा देण्याचं काम हे अध्यापन प्रतिमाने करत असतात. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना विद्यार्थी मित्र? बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न बघा पुढचा काय, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले आहेत? ओके, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र बघा 100, 110, 120 की 130, तर गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक जे आहे सांगितलेले आहेत. किती बुद्धिमत्ता ही किती घटकापासून बनलेली असतात? त्याच्यामध्ये एकूण 120 घटकांपासून जी आहे आपली बुद्धिमत्ता बनलेली आहे असं गिलफोर्ड यांचं म्हणणं आहे. विद्यार्थी मित्र बघा विद्यार्थी मित्र 1959 मध्ये गिलफोर्ड यांनी एक प्रबंध लिहिला होता ज्याचं नाव आहे 3 फेसेस ऑफ इंटेलिजन्स. ओके,
थ्री फेसेस ऑफ इंटेलेक्ट. ओके, थ्री फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा त्याचा प्रबंध आहे. त्या प्रबंधामध्ये त्यांनी एकूण 120 घटक जे आहे ते सांगितलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय? प्रेरणा, प्रतिसाद, अर्थ की अवबोध? तर विद्यार्थी मित्र, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय म्हणतात त्याला? अवबोध असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा आपल्याला संवेदना माहिती आहे. ओके, संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला अवबोध असे म्हणतात. त्याला अवबोध असे म्हणतात. आणि अजून जर बघतो म्हटलं तर जे अवबोध आहे, ओके बघा, जो अवबोध आहे तर अवबोधामधून जर अर्थच वजा केला, ओके, अवबोधामधून काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी अवबोधातून अर्थ जो आहे, अर्थ जर आपण काढून टाकला, ओके, अवबोधामधला अर्थ जर काढला तर शिल्लक काय राहते? तर शिल्लक राहते विद्यार्थी मित्र फक्त संवेदना. ओके, फक्त संवेदना ही त्या ठिकाणी शिल्लक राहते. क्लिअर आहे सर्वांना? बघा अर्थपूर्ण संवेदना म्हणजेच काय? तर अवबोध होय. ऑप्शन नंबर डी अवबोध हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्र खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तयारी करत असाल तर त्याकरता आपल्याकडे हस्तलिखित नोट्स आहेत. ओके, मानसशास्त्राच्या हस्तलिखित नोट्स आहेत. त्या नोट्स अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्याकरता तुम्ही विद्यार्थी मित्र 9518 33 84 72 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल मिळून जाईल. ओके, आणि नोट्स त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करायच्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात, ओके, समोर उद्दीपक नाही मात्र जे पूर्वी घेतलेले अनुभव आहेत त्या अनुभवाचे काय मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, याला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रेरणा, संवेदना, ओके, संवेदना की प्रतिमा? काय म्हणतात त्याला? याला विद्यार्थी मित्र याला प्रतिमा असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी प्रतिमा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पूर्वी घेतलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाचे काय मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे यालाच प्रतिमा असे म्हणतात. आता बघा बाह्य उद्दीपक नाही, ओके, उद्दीपक नसताना काय आपली ज्ञानेंद्रिय उद्दीपक नव्हता काय, पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन करते. ओके, बघा यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण आपली जी ज्ञानेंद्रिय असतात ना, ज्ञानेंद्रिय ही पूर्वीच्या अनुभवाचे काय करते या ठिकाणी पुनरुज्जीवन करत असते. याला प्रतिमा असे म्हणतात. बघा, आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे यामध्ये प्रतिमा तयार होताना सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पूर्व अनुभव. ओके, म्हणजे पूर्वीचा अनुभव जर नसेल तर प्रतिमा तयार होत नाहीत. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे ज्या प्रतिमा असतात ना या व्यक्तिनिष्ठ असतात. प्रतिमा काय असतात? प्रतिमा या व्यक्तिनिष्ठ असतात, हे देखील लक्षात असू द्या. ओके, प्रतिमा या व्यक्तिनिष्ठ असतात, हे एक लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, मानसिक वयाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ओके, मानसिक वयाचा शोध जो आहे हा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लावला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. स्किनर, बिने, जॉन मेयर की डॅनियल गोलमन? तर विद्यार्थी मित्र मानसिक वयाचा जो शोध आहे हा मानसिक वयाचा शोध हा या ठिकाणी विद्यार्थी मित्र अल्फ्रेड बिने, ऑप्शन नंबर बी, या मानसशास्त्रज्ञाने लावला. ओके, बघा अल्फ्रेड बिने, मानसिक वयाचा शोध कोण लावला? तर अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने मानसिक वयाचा शोध हा लावलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वयाचा शोध घेताना काय केलं? एक बुद्धिमापन परिमाण श्रेणी तयार केली. ओके, काय तयार केलं याने? बुद्धिमापन परिणाम श्रेणी त्या ठिकाणी त्यांनी तयार केली. ओके, बुद्धिमापन परिणाम श्रेणी तयार केली ज्यामध्ये काय मानसिक वयाचा शोध हा त्याद्वारे घेण्यात येतो. बघा विद्यार्थी मित्र, आता हे तयार करत असताना मानसिक वय तर झालं, मग यावरून काय काढलं जातं? बुद्ध्यांक काढला जात असतो. काय काढलं जात असतं यावरून हा बुद्ध्यांक, बुद्धिमत्ता जो आहे, बुद्धिमत्ता ही काढली जाते. आणि याचं एक सूत्र आहे बघा, बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र काय? तर बघा यामध्ये महत्वपूर्ण घटक ठरतो तो म्हणजे मानसिक वय. ओके, काय आहे? मानसिक वय. त्यानंतर शारीरिक वय, मानसिक वय भागीला शारीरिक वय. आता विद्यार्थी मित्र हे जे सूत्र मी लिहून देत आहे हे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, कारण की हे परीक्षेमध्ये विचारतात. ओके, मानसिक वय गुणिले शारीरिक वय, ओके, भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100 हे आहे मानसिक वय काढण्याचं सूत्र. ओके,
बघा विद्यार्थी मित्र, मानसिक वय काढण्याचं काय हे सूत्र आहे. ओके, बघा हे सूत्र परीक्षेमध्ये विचारले जाते. या सूत्राद्वारे तुम्हाला मानसिक वय देखील काढायला लावतात. त्यामुळे हा पॉईंट सर्वांनी व्यवस्थित कव्हर करायचा आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो घटक आहे हा घटक खूप महत्वाचा आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. बघा, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे. ओके, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी ॲनिमल इंटेलिजन्स, बी रिपब्लिक, डी ॲनिमा आणि आहे प्रिन्सिपल सायकॉलॉजी. तर विद्यार्थी मित्र, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक आहे ते म्हणजे प्रिन्सिपल सायकॉलॉजी. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे. सगळ्यात पहिलं पुस्तक आहे. याचे लेखक कोण होते, तर लेखक होते विल्यम जेम्स. ओके, विल्यम जेम्स हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ओके, विल्यम जेम्स यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, रिपब्लिक हा जो कोणाचा आहे, तर हा प्लेटो या मानसशास्त्रज्ञाचा आहे. ओके, रिपब्लिक हा प्लेटो या मानसशास्त्रज्ञाचं पुस्तक आहे. ओके, त्यानंतर डी ॲनिमा हे कोणाचं आहे, तर विद्यार्थी मित्र हे ॲरिस्टॉटल. ओके, ॲरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञाने हे पुस्तक लिहिलं आहे. ॲरिस्टॉटल, डी ॲनिमा. ओके, डी ॲनिमा हे ॲरिस्टॉटल या मानसशास्त्राने लिहिलं आहे. त्यानंतर ॲनिमल इंटेलिजन्स हे विद्यार्थी मित्र थॉर्नडाईक. ओके, ॲनिमल इंटेलिजन्स हे कोणाचं आहे, हे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाचं आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेतात प्रत्येक पुस्तक. या ठिकाणी आपल्याला पुस्तकाच्या हा जो प्रश्न आहे हा जोड्या लावा या टाईपमध्ये देखील विचारला जाऊ शकतो. आपल्याला जोड्या लावण्यासाठी देखील सांगितल्या जाऊ शकते. या ठिकाणी मानसशास्त्राचं पहिलं पुस्तक म्हटलं तर प्रिन्सिपल सायकॉलॉजी आहे. हे लक्षात असू द्या. अत्यंत IMP असा प्रश्न आहे, सर्वांनी नोट डाऊन देखील करून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही. ओके, आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. जे विद्यार्थी मित्र तुमची TET 2026 या परीक्षेची तयारी करत असतात त्या ठिकाणी तुम्ही हा शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला मानसशास्त्र विषयाच्या हस्तलिखित शॉर्ट नोट्स हव्या असतील तर नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्याकरता तुम्ही विद्यार्थी मित्र 9518 33 84 72 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला ठिकाणी शॉर्ट नोट्स करता अत्यंत माफक दरामध्ये शॉर्ट नोट्स या अवेलेबल करून दिल्या जातील. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. ओके, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात या संकल्पनेचे प्रमुख प्रवक्ते कोण आहेत. ओके, या संकल्पनेचे प्रमुख प्रवक्ते कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा सिगमंड फ्राईड, विल्यम वुंट, JB वॅटसन आणि वुडवर्थ. तर विद्यार्थी मित्र, मानवी वर्तन याच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असं कोणाचं म्हणणं आहे, सिगमंड फ्राईड. ओके, ऑप्शन नंबर ए सिगमंड फ्राईड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा सिगमंड फ्राईड यांचं हे म्हणणं आहे. विद्यार्थी मित्र बघा, यांनी मानसशास्त्राची एक व्याख्याच केली आहे. बघा, अवबोधाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ओके, बघा सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. अवबोधाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय. ओके, अवबोधाचे शास्त्र म्हणजेच काय, मानसशास्त्र होय, अशी व्याख्या ही सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. ओके, चला आपल्याला व्याख्या देखील विचारली जाऊ शकते. विद्यार्थी मित्र बघा, अशा पद्धतीने आपण TET 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी की या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र 21 जून रोजी आपला पेपर असणार आहे. ओके, 21 जून 2026 ला TETचा पेपर होणार आहे आणि खूप कमी अवधी या ठिकाणी परीक्षेकरता शिल्लक आहे. विद्यार्थी मित्र बघा, विद्यार्थी मित्र या ठिकाणी दररोज व्हिडिओज पाहण्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळते आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही आपली क्लासची PDF नोट्स हवी तर PDF नोट्स मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी PDF सेंड करून दिल्या जाईल. आणि विद्यार्थी मित्र, मानसशास्त्र विषयाच्या या ठिकाणी हस्तलिखित नोट्स, ओके, मानसशास्त्र विषयाच्या हस्तलिखित नोट्स देखील आपण तयार केलेल्या आहेत. या नोट्स मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे तर 9518 33 84 72 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स या अतिशय माफक दरामध्ये दिल्या जातील. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.